आज आपण चांदवड प्रांत कार्यालयामध्ये घसरलेल्या कांदा बाजार भावासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलो होतो। तसं हे आंदोलनच होतं, पण चुकीच्या माहितीच्या आधारे काही गोष्टी रहित कराव्या लागल्या। या निवेदनाच्या आधारे आम्ही शासनाला प्रांत कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी सूचित करू इच्छितो की गेले 3-4 महिने कांद्याचे बाजार पडलेले आहे। एकंदरीत निवडणुकांचा काळ आहे, कुणालाही त्याचं काहीच सोयरसूतक पडलेलं नाही असं एकंदरीत दिसतंय। आम्हाला कांद्याच्या पडलेल्या बाजारभावामध्ये, विकलेल्या कांद्याच्या बाजारभावामध्ये ज्याचं 2000 रुपये मूल्य नसेल मिळालं, त्याला 1900 मिळालं असेल तर त्याला 100 रुपये भावांतर योजना मिळाली पाहिजे। एखाद्याचा 1500 गेला असेल त्याला 500 रुपये बाजारभाव योजना मिळाली पाहिजे। एखाद्याचा 1000 गेला असेल तर त्याला 1000 रुपये बाजारभाव योजना मिळाली पाहिजे। या मागणीचं आमचं हे तिसरं निवेदन आज प्रांत कार्यालय चांदवडला आलेलं आहे। आता नुसते निवेदनच देतोय का आम्ही, तर आम्ही एकंदरीत बुवा आज उद्या शासन याच्याकडे गांभीर्यानं बघेल म्हणून आपण थोडंसं त्या ठिकाणी वेळ काढतोय, पण शासनाला याचं काहीच सोयीसुतक नाही हे बघून मात्र अतिव दुःख होतंय। मात्र या क्षणापासून हे प्रांत कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्त कार्यालय या चारही कार्यालयावर आम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन कोणत्याही क्षणाला करू आणि त्यासाठी आम्ही आमचे नेते बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा निमंत्रित करणार आहोत। त्या निमंत्रणाचा, त्यांची तारखेचा सगळा मेळ बसला की कोणत्याही क्षणाला आम्ही इथं मुक्काम आंदोलन करणार आहे हे मात्र या ठिकाणी सूचित करतो। यातून जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वतोपरी ही प्रशासकीय व्यवस्था, ही राजकारण्यांची व्यवस्था जबाबदार आहे हेच या ठिकाणी सांगतो। आणि आम्ही पडलेल्या बाजारभावात ज्या दिवसापासून बाजारभाव पडले त्या दिवसापासून भावांतर योजना आम्हाला लागूच करून घेऊ। ज्या दिवशी तुम्हाला भाव उंच आहे असं वाटणार, शासन मार ह्या विभागाकडून त्या विभागाकडून कांदा खरेदी करायला पुढे येतं, कांद्याचे बाजारभाव पाडतं, निर्यात बंद करतं, कांद्याचे बाजारभाव पाडतं, एक ना अनेक योजना त्या ठिकाणी करतं आणि कांद्याचे बाजारभाव पाडतं। मग आता पडलेल्या बाजारभावात तुम्हाला हस्तक्षेप करायला काय झालं? कुठे गेलेत ते नेते, कुठे गेलेत ते सभांमधले भाषण, त्या भाषणांमध्ये सांगितलेले शब्द, ती वचनं कुठे गेलेत हेच या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला कळवू इच्छितो। इथं हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री आले आणि तुम्हाला याच हाकेच्या अंतरावर शेजारच्या बांधाच्या शेतकऱ्याचं दुःख जाणून घेण्याची तुम्हाला त्या ठिकाणी हिंमत सुद्धा होत नाही। तुम्हाला जर ते दुःख कळालं असेल तर तुम्ही तातडीनं भावांतर योजना लागू करा आणि पडणाऱ्या बाजारभावात आगामी काळात चांगली योजना लागू करा। हा, त्यातनं नाफेड जन्माला घालू नका। त्या नाफेडच्या खरेदीनं अख्खं थैमान घातलंय, एकही शेतकऱ्याला त्यात पैसे मिळत नाही। व्यापारी आणि पुढाऱ्यांचं त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं, बजबजगुरीचं स्थान ते नाफेड झालेलं आहे। जर तुम्हाला योजना लागू करायची असेल तर बाजारात हस्तक्षेप योजना लागू करा। थेट जिथं शेतकरी जमतो, जिथं तो ट्रॅक्टर घेऊन येतो त्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला खरेदी करण्यासाठी काय हस्तक्षेप करायचा, काय पैसे होतायचे तिथं होता, म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील आणि बाजारात सुद्धा त्या ठिकाणी व्यापारामध्ये स्पर्धा होईल। एवढं कितींदा ओरडून सांगितलं आणि तरी देखील त्या नाफेडच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करत नाही। त्यामुळे हे आंदोलन करण्याची भीती वाटते। आपण आंदोलन करायचं शेतकऱ्यासाठी आणि तुम्ही जन्म घालायचा नाफेडचा, व्यापाऱ्यासाठी, दलालासाठी, पुढाऱ्यासाठी, आणि आम्ही ते सहन करणार नाही। नाफेड सुद्धा उतरवायचं ठरलं तर थेट बाजारात उतरवा हेच या निवेदनाद्वारे आम्ही सांगितलेलं आहे। दुसरं असं, या 2024-25 पासून जे शेतकऱ्यांना अनुदान आलेली आहेत त्या अनुदानांचं या कार्यालयाकडून माहिती घेतली असता त्या साहेबांनी सांगितलं आम्ही सगळं त्या ठिकाणी कंप्लीट केलेले, शासन स्तरावर ते पेंडिंग दिसतंय। जवळपास 1000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 24-25चं अनुदान मिळालेलं नाही आणि अलीकडच्या 25-26चं अनुदान त्या ठिकाणी पेंडिंग आहे। त्याही गोष्टी यामध्ये आम्ही मेन्शन केलेल्या आहेत। त्या सगळ्या गोष्टींमध्ये न्याय होईल अशी अपेक्षा करतो। आणि जर तुम्हाला आंदोलनाचीच हौस असेल तर आंदोलनही न भूतो न भविष्यता असं आंदोलन तुम्हाला या ठिकाणी करून दाखवू। ज्या दिवसापासून बाजार पडले त्या दिवसापासून आम्हाला पैसे लागतील। तुम्ही कसं थोडे बाजार उचकले का तुम्ही त्याच्यात मध्ये थोबड गुपचवता आणि त्या ठिकाणी बाजार हिसकावून घेता, अगदी तसंच आमच्या ज्या दिवसापासून 2000 रुपयाच्या कमी बाजार गेलेले त्या दिवसापासून आम्हाला पैसे लागतील हेच शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान।